मिरजेत मीरासाहेब दर्गा विश्वस्त मंडळ नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाचा जैसे थे आदेश। मिरजेतील मीरासाहेब दर्गा ट्रस्टवर नवीन विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या राज्य वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे जुने विरुद्ध नवीन अशा दोन गटात वाद निर्माण झालाय। सध्याच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने वक्फ मंडळाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयाने जैसे थे आदेश दिलाय। मिरजेतील ऐतिहासिक मीरासाहेब दर्ग्याच्या विश्वस्त मंडळावर 1916च्या करारानुसार परवंश परंपरागत विश्वस्त नियुक्तीची परंपरा आहे। सध्या दर्ग्याच्या काही विश्वस्तांचे निधन झाल्याने राज वक्फ मंडळाकडे वंश परंपरागत विश्वस्तांचे अर्ज प्रलंबित आहे। असे असताना राज्य वक्फ मंडळाने नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती व नियमावली तयार करून दिल्याने वाद निर्माण झालाय। वंश परंपरागत विश्वस्त लियाकत नूर मोहम्मद शरीक मसलक, अब्रार नूर मोहम्मद शरीक मसलक, सालार अफ्ताब मुतौली, हन्नान गफूर मुतौली यांनी मुंबई उच्च न्यायालयात राज वक्फ मंडळाच्या या निर्णयाविरोधात दाद मागितली होती। दर्गा विश्वस्त मंडळासाठी 1916च्या करारानुसार कामकाज सुरळीत सुरू असताना राजकीय हेतूने राज्य वक्फ मंडळाने या कराराचा भंग केल्याची तक्रार सध्याच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात केली होती। यापूर्वीही काही लोकांनी या कराराचा भंग करायचा प्रयत्न केल्यानंतर हा करार उच्च न्यायालयातही अबाधित राहिलाय। वंश परंपरागत विश्वस्तांची नेमणूक रद्द करण्याची तरतूद नवीन कायद्यात नाही। राज्य वक्फ मंडळाने राजकीय मंडळीच्या दबावाने बेकायदा वंश परंपरागत मंडळाला नोटीस न देता वेगळे विश्वस्त नेमून वंश परंपरागत विश्वस्त मंडळावर अन्याय केल्याची तक्रार करण्यात आली होती। त्यावर उच्च न्यायालयाने दोन्ही गटांना पुढील सुनावणीपर्यंत जैसे थी परिस्थिती ठेवण्याचा आदेश 22 मे रोजी दिल्याचे अब्रार शरीक मसलक, सालार मुत्तौली, अब्दुल मुत्तौली यांनी सांगितलंय। अब्दुल मुजीब अब्दुल अजीज मुत्तौली दर्ग्याचे जे सरपंच होते त्या सरपंचाचा मी मुलगा आहे आणि सदर जे थांबले आहेत अब्रार नूर मोहम्मद शरीक मसले ते दर्ग्याचे पंच आहेत तात्कालिक ते हन्नान गफूर मुत्तौली हे पण दर्ग्याचे पंच आहेत। लियाकत नूर मोहम्मद शरीक मसले ते दर्ग्याचे पंच आहेत आणि आमचं पुतण्या सालार अफ्ताब मुत्तौली आता आमच्या वडिलांनंतर त्याच्या जागी त्याला निवडलेलं आहे। सध्या जी बॉडी होती पंच कमिटीची हेरिडेटी बॉडी आहे हजरतपुरी शमनानी साहेब दर्गामध्ये जे दर्ग्याची तात्कालीन सरपंच होते अब्दुल अजीज अब्दुल मुजीब मुत्तौली यांच्या 15 ऑगस्ट 2020च्या निर्णयानंतर आम्ही सालार अफ्ताब मुत्तौली, अब्रार मोहम्मद शरीक मसलक आणि हन्नान गफूर मुत्तौली यांची चेंज रिपोर्ट वक्फ बोर्डाला दाखल केली होती। 2020ला चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर आम्ही काही पुजारी समाजाच्या लोकांनी 3 महिन्यानंतर त्याच्यावर हरकत घेतली आणि 2 वर्षांनंतर आहे ना वक्फ बोर्डाला एक स्कीम दाखल केली। त्या स्कीमच्या विरोधामध्ये मी आहे ना निकाल लावायच्या अगोदर आहे ना हायकोर्टाला रिट पिटिशन दाखल केली होती। ते दाखल करत असताना सदर रिट पिटिशनमध्ये त्याचा विचार न करता तत्कालीन जी सीओ होते मेन तहसीलदार आमच्या विरोधामध्ये ती स्कीम पास केली। त्याच्यावर आम्ही परत रिट पिटिशनवर हरकत देऊन आम्ही 22/5/2024 रोजी हायकोर्टाने आम्हाला स्टेटस को दिलं आणि ह्याच्यामध्ये निकालामध्ये स्टेटस को तुम्ही ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलेला आहे। पुढची तारीख होईपर्यंत आम्हाला कोर्टाचं जे आमच्यावर न्याय हक्कवादावर येणार होतं ते परत परत मिळालेलं आहे आणि पुढची जी तारीख आहे ज्या तारखेला निर्णय कोर्टाचा आम्हाला जे हुकूम येईल ते आमची मान्य आम्ही सगळ्यावर आहे ना कोर्टाचा जे पण निर्णय येईल ते मान्य आहे। बोला 1916च्या कराराप्रमाणे आज 125 वर्ष होत आले त्याची 125 वर्षापासून वंश परंपरागत आमची परंपरा चालवली आहे। वडिलांच्या नंतर त्यांचा मुलगा, त्यांच्या मुलानंतर त्यांच्या मुलाचा ह्याच्यावर चेंज रिपोर्ट होऊन त्यांच्यावर हे पंच कमिटीवर पंच होऊन निवड होत होती। त्याप्रमाणे आज तगायत चालवत आलेलं आहे आणि इथनं पण पुढे ती चालू राहणार आहे।